नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत अर्थपूर्ण या आपल्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटच्या एपिसोडमध्ये आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याबाबत माहिती मिळवली. त्यामध्ये एक थोडी चूक ही होती जी आता मला करेक्ट करायची आहे. ती म्हणजे की 12 रुपयाचं जे इन्शुरन्स आहे ते प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे आणि मी प्रत्येक वेळी बोलताना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना म्हणून बोललो. तर हे एक करेक्शन होतं. असो, आणि आता आपण आपल्या पुढील एपिसोडला सुरुवात करूया. म्हणजेच आजच्या एपिसोडला आपण आपली सर्वांची, इतरांची खूप खूप काळजी घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा आणि शक्य होत असेल तर दिवसातनं 2दा किंवा किमान एकदा तरी पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजन लेवल नक्कीच चेक करत राहा. कारण सध्या परिस्थिती ही खूपच भयानक आहे हे आपण सर्व जाणताच आहात. यंगर जनरेशनमध्येच असं घडतंय आता सध्या की ऑक्सिजन लेवल ही कमी होते आहे आणि ते लक्षात येत नाही लवकर. फार उशिरा लक्षात येतं. तोपर्यंत ऑक्सिजन लेवल ही कमी झालेली असते आणि ऑक्सिजनची गरज ही त्यापूर्वीच मेडिकल ऑक्सिजनची गरज असते, परंतु ते लक्षात न आल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने किमान एकदा तरी ऑक्सिजन लेवल ही चेक करा. तर असो, आपण आपल्या आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. हे फार मोठं संकट अखंड मानवतेसमोर आवासून उभं आहे आणि या संकटामध्ये, म्हणजे या संकटाचा सामना करत असताना आपल्याला नेमकं कळत नाही आहे की कधी काय होईल ते. तर एक आजचा जो आपला एपिसोड आहे तो गोल्ड लोन यावरती आहे. म्हणजेच जे की काही दिवसांपूर्वी आपण एका क्रमानुसार चालत होतो, परंतु सेकंड कोविड वेव्ह आली आणि मला असं वाटलं की जे महत्त्वाचे याबाबतचे एपिसोड्स आहेत आणि जे माहितीपर आहेत ते आपण यामध्ये कव्हर करावेत. तर आजचा आपला एपिसोड आहे गोल्ड लोन. सोनं आणि भारतीय जनता म्हटलं की एक भावनिक नातं आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरात थोडं ना थोडं सोनं हे असतंच. असं मानलं जातं भारतीय समाजामध्ये की जी वाईट वेळ असते त्यावेळी सोनं नक्कीच उपयोगी येतं. तर एक पर्याय म्हणून जवळजवळ सर्वच बँका आणि एनबीएफसीज म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा कंपनीज या गोल्ड अगेन्स्ट लोन प्रोव्हाइड करतात. ते कसं घ्यायचं, त्याचा पर्पज काय आहे, डॉक्युमेंट्स काय लागतात आणि रिपेमेंटचा क्रायटेरिया काय आहे याबाबत आपण जाणून घेऊया. कुठलंही संकट दरम्यानच्या काळात आपल्यावर येऊ शकतं
सध्याची परिस्थिती ही अतिशय भयानक आहे. तर आपल्याला जर वाटलं की आपल्याकडे गोल्ड आहे आणि कुठलं एखादं अशा प्रकारचं संकट आलं तर गोल्ड लोन हा एक पर्याय आपल्यापुढे अवेलेबल आहे. गोल्ड लोन घेण्याकरिता आपण बँकेत किंवा NBFCकडे ॲप्लिकेशन करू शकता. आधी प्रोसेस थोडी वेगळी होती, त्यामुळे एक 2-3 दिवस लागायचे. परंतु आता काही बँका आणि काही NBFCsमध्ये एका दिवसात सुद्धा गोल्ड लोन हे मिळतं. गोल्ड लोन मिळवण्याकरिता आपल्याकडचं सोनं हे आपण त्या बँकेकडे किंवा NBFCकडे गहाण ठेवतो, म्हणजेच गिरवी ठेवतो, प्लेज करतो आपण ते सोनं त्यांच्याकडे. त्याकरिता डॉक्युमेंट असे फारसे लागत नाहीत गोल्ड लोनकरिता. फक्त आपली एक KYC पुरेसी आहे. आणि ज्या बँकेतनं किंवा ज्या आपण लोन घेत आहे जवळजवळ त्या बँकेची अशी डिमांड असते की त्यांच्याकडे आपलं सेव्हिंग अकाउंट असावं, कारण त्या अकाउंटमध्येच लोनची अमाऊंट ही क्रेडिट केली जाते आणि त्यावरूनच मग रिपेमेंट जे आपण दिलेलं असणार त्यानुसार कटिंग ही होते. तर गोल्ड लोनची प्रोसेस अशी आहे की आपण गोल्ड लोनकरिता अप्लाय केल्यानंतर आपल्याकडे अवेलेबल जे गोल्ड आहे ते आपण तिथे घेऊन जातो. तिथे त्याची टेस्ट केली जाते. त्याचे टेस्ट म्हणजेच काय तर बरीच वेगवेगळी टेस्ट असते. वेट इन द वॉटर, वेट इन द एअर. गोल्डवरती काही स्टोन्स असतील तर ते स्टोन्स म्हणजे त्याचं जे काही प्राइसिंग असते ते पकडत नाही, ते मायनस केलं जातं. गोल्ड हे 18 ते 24 कॅरेटच्या दरम्यानचंच असावं. या सर्व प्युरिटी टेस्ट झाल्यानंतर गोल्डची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे ती निघते. आणि ती मार्केट व्हॅल्यू निघाल्यानंतर त्या मार्केट व्हॅल्यूच्या हे डिपेंड करतं की त्या NBFC आणि बँकेने काय डिसाईड केलं आहे ते 70% किंवा 75% पर्यंतचं लोन आपल्याला मिळतं. फॉर एक्झाम्पल जर मार्केट व्हॅल्यू आपण दिलेल्या गोल्डची ही 2 लाख ही फिक्स झाली असेल सर्व टेस्ट केल्यानंतर, आणि जर त्या बँकेच्या क्रायटेरियानुसार 75% लोन जर होत असेल तर तुम्हाला 1,50,000चं लोन हे त्या गोल्ड अगेन्स्ट मिळू शकतं. हे गोल्ड लोन घेतल्यानंतर म्हणजे एक आणखी गोष्ट की गोल्ड बँकेला देताना बँक आपल्याला हे असं काही विचारत नाही की हे गोल्ड, या गोल्डचे ओनर कोण आहेत. त्यामुळे ती रिसिप्ट्स वगैरे त्या गोष्टी देण्याची आवश्यकता जवळजवळ नसतेच. काही दागिने जे स्त्रियांचे असतात त्याकरिता बँक त्यांच्याकडनं एक प्रतिज्ञापत्र म्हणून मागू शकते. बाकी इतरत्र गोल्ड कॉईन्स असतील किंवा आणखी काही गोल्डचे ऑर्नामेंट्स असतील त्याला कुठल्याही प्रकारचं रिसिट्स आपल्याला देण्याची आवश्यकता नाही. तर गोल्ड लोन मिळाल्यानंतर त्याचा जो रिपेमेंट पिरियड असतो, म्हणजे जे गोल्ड आपण जिथनं घेतलेलं आहे गोल्ड लोन त्यांना ते रिपेमेंट करण्याचे 3 ते 4 प्रकारचे प्रत्येक बँकेनुसार रिपेमेंटचे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन म्हणजे साधं सिंपल. जर 2 लाखाचं लोन घेतलं असेल तर आपल्यावरती डिपेंड करतं, शक्यतोवर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापर्यंतचा पिरियड आपण चूज करू शकतो. जास्त वर्षांकरिताचं नसतं गोल्ड लोन, 3 वर्ष किंवा जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंतचं. तर त्याचा एक पर्टिक्युलर EMI बँक आपल्याला सांगते आणि आपल्याला स्वतंत्र असतं EMIची प्रत्येक महिन्याची डेट चूज करण्याचं. त्या तारखेला आपल्या अकाउंटमधनं ती पर्टिक्युलर अमाऊंट ही डेबिट होत राहते. आणखी एक काही बँका आणि NBFCs ऑफर करतात ती म्हणजे बुलेट पेमेंट. बुलेट पेमेंट म्हणजे तुम्ही गोल्ड लोन आज घेतल्यानंतर तुम्हाला गोल्ड लोन रिटर्न करण्याची गरज तोपर्यंत नाही जोपर्यंत ते लोन अकाउंट क्लोज होत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण 1 वर्षाकरिता गोल्ड लोन हे घेतलं असेल तर आजपासून ते 1 वर्षापर्यंत काहीही परत करण्याची गरज नाही. 1 वर्षानंतर मात्र पूर्ण लोन अमाऊंट
सोबत इंटरेस्ट जी व्हॅल्यू असेल ती पे करायची. आणखी एक ऑप्शन असतं ते म्हणजे फक्त इंटरेस्ट जो आहे गोल्ड लोनचा तो पे करत राहणे प्रत्येक महिन्याला. आणि 2 वर्षाचा जर गोल्ड लोन असेल तर 2 वर्ष झाल्यानंतर इंटरेस्ट ऑलरेडी पेड केलेला आहे. जर 1.5 लाखाचं लोन घेतलेलं असेल तर त्याचा इंटरेस्ट ऑलरेडी 2 वर्ष म्हणजे 24 महिने पेड केलेला आहे. मग शेवटच्या दिवशी फक्त 1.5 लाख पेड करण्याची आवश्यकता असते. आणखीही एक पर्याय ऑफर केला जातो काही बँका आणि NBFCs कडून, तो म्हणजे ओडीच्या स्वरूपात. तर याचे फायदे आणि नुकसान हे दोन्हीही आहेत. आपण ऐकून स्वतः डिसिजन घ्यावा की काय नेमकं करायचं ते. ओडी म्हणजे जर एखादं गोल्ड लोन त्याची पूर्ण टेस्टिंग केल्यानंतर मार्केट व्हॅल्यू ही म्हणजे आपल्याला जे लोन सँक्शन होऊ शकते ती व्हॅल्यू जर 2 लाख आली तर 2 लाखाचं ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट आपल्याला मिळतं. ओव्हरड्राफ्टचा अर्थ असा असतो की हे 2 लाख आपण जसे वापरू त्यावरच इंटरेस्ट लागतो. त्या 2 लाखांपैकी जर 50,000 वापरले तर 50,000वरच इंटरेस्ट लागतो. बाकी 1.5 लाखांवरती इंटरेस्ट लागणार नाही, कारण तुम्ही ती अमाऊंट वापरलेली नसते. मग ते 50,000 पेड केल्यानंतर आणखी त्यावरती काहीही इंटरेस्ट लागत नाही. त्या ओव्हरड्राफ्टची एक मर्यादा असते की किती वर्षांकरिता तुम्हाला ते दिलेलं आहे म्हणून. याचा फायदा हा आहे. याचं नुकसान हे आहे की समजा तुम्ही 2 लाख रुपये पूर्ण वापरले, गोल्डची व्हॅल्यू त्यावेळी आपण फॉर एक्झाम्पल घेऊया की 50,000 होती आणि गोल्डची व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही 50,000वरनं 45,000 आली. म्हणजे काही कारणास्तव गोल्डची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ही खाली आली आणि ती जर 45,000वर म्हणजेच 10%ने कमी झाली तर या दरम्यानच्या काळात तुम्ही 2 लाख रुपये ओव्हरड्राफ्ट ही पूर्ण वापरलेली असल्यामुळे आपण जे गोल्ड बँकेकडे किंवा NBFCकडे गहाण ठेवलेलं होतं त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. त्यामुळे त्या पर्टिक्युलर बँक किंवा NBFC कडून आपल्याला पेमेंट करण्याकरिता सांगण्यात येतं, कारण त्यांच्याकडे अवेलेबल जे गोल्ड आहे त्याची व्हॅल्यू त्याची मार्केट व्हॅल्यू सुद्धा त्यामुळे कमी झालेली असते. तर हे एक याचं नुकसान आहे. किंवा मग तुम्हाला पर्टिक्युलर ती अमाऊंट ती व्हॅल्यू येईल तेवढं गोल्ड पुन्हा डिपॉझिट करण्याकरिता सांगितलं जाऊ शकतं. म्हणजेच आपण 2 लाखाचं सोनं बँकेकडे गिरवी दिलेलं आहे. सोन्याची मार्केट व्हॅल्यू ही 10%नी कमी झाली तर त्यांच्याकडे जे दिलेलं सोनं आहे त्याची व्हॅल्यू पण 1,80,000च होईल. आणि आपण पूर्ण 2 लाख वापरले असल्यामुळे 20,000चा जो डिफरन्स येतो तो आपल्याला भरून द्यावा लागतो किंवा तेवढ्या अमाऊंटचं गोल्ड पुन्हा डिपॉझिट करावं लागतं. तर त्यामुळे ओडी अगेन्स्ट गोल्ड लोन याचा फायदा आणि तोटा हे दोन्हीही आहे. तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्हाला यापैकी काय पटू शकतं ते. गोल्ड लोन ही बेस्ट यामुळे आहे की सिबिल स्कोर्स एक असतो तो चेक केला जातो कुठल्याही प्रकारचं लोन देताना. पर्सनल लोन घेत असेल कोणी तरीसुद्धा सिबिल स्कोर चेक केला जातो. परंतु गोल्ड लोनच्या बाबतीत सिबिल स्कोरची गरज नसते. विदाऊट म्हणजे कारण हे एक सुरक्षित लोन आहे. तुम्ही सोनं देताय आणि लोन घेताय, त्यामुळे सिबिल स्कोर किंवा काहीही चेक केलं जात नाही. डायरेक्टली लोन अमाऊंट ही अप्रूव्ह होते. त्यानंतर काही बँका आणि NBFCs यांची मिनिमम आणि मॅक्सिमम ही व्हॅल्यू असते ठरलेली. फॉर एक्झाम्पल काहीची मिनिमम व्हॅल्यू 20,000 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 20 लाखापर्यंत असू शकते, 25,000 आणि 15 लाखांपर्यंत असू शकते. म्हणजे इन बिटवीन त्याच याच्यामध्ये तुम्हाला लोन घ्यावं लागतं. जर आपल्याला कधी गोल्ड लोन घेण्याची आवश्यकता भासली तर आपण या सर्व वरील बाबी लक्षात घ्याव्यात आणि नंतर गोल्ड लोन हे घ्यावं जर गरज असेल तर. गोल्ड लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट हा पर्सनल लोन किंवा
इतर काही बऱ्याच लोन्सपेक्षा कमी असतो आणि हे एक सुरक्षित लोन असतं. त्यानंतर आपल्याला आपल्या गोल्ड ऑर्नामेंट्सची सुद्धा काळजी असते की हे सुरक्षित असेल का. तर आपलं गोल्ड लोन झाल्यानंतर आपण गोल्ड बँक किंवा NBFCकडे डिपॉझिट केल्यानंतर आपल्याला एक रिसिट मिळते आणि सुरक्षेची जी हमी आहे ती त्या पर्टिक्युलर बँक किंवा NBFCची असते. त्यांनी त्याकरिता मोठे मोठे लॉकर किंवा त्याला इलेक्ट्रिक सर्वेलन्स वगैरे लावलेले असतात. एवढं होऊ नये जर चोरी झालीच तर त्याचं इन्शुरन्स पण केलेलं असतं. त्यामुळे याची चिंता करण्याची गरज ही आपल्याला नसते. ही जबाबदारी ही जिथं आपण लोन घेतो त्यांची असते. तर हे एकंदरीत होतं गोल्ड लोन बाबत. यामध्ये आणखी काही राहून गेलं असेल किंवा काही ॲड करायचं असेल तर हा रेफरन्स देऊन पुढील एपिसोडमध्ये आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.